कोल्हापूर महानगरपालिकेचा काल 53वा वर्धापन दिन झाला. पण हा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची आरती करून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण ही आरती न करता कोल्हापूर वासियांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी त्याच्या नावाने या ठिकाणी केला. कारण जातनिहाय जनगणना जो अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशानुसार 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला हद्दवाढ करायची असेल किंवा आणखीन काही निर्णय घ्यायचे असतील महापालिकेच्या बाबतीत ते तुम्ही ते घेऊ शकता असा स्पष्टपणे त्यामध्ये उल्लेख आहे. आणि असं असताना आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांना विचारणा केली की त्या पत्राच्या अनुषंगानं की तुम्ही प्रस्ताव पाठवलाय का, तर त्यांचं लेखी उत्तर आम्हाला असं आलेलं आहे की आम्ही पाठवित आहोत. म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जी हद्दवाढ आहे ही जी हद्दवाढ त्यांना नको आहे, त्यांना काम करायला नको आहे, म्हणून यांच्या नावानं आम्ही आज या ठिकाणी या शंखध्वनी या ठिकाणी केलेला आहे संपूर्ण कोल्हापूर वासियांच्या वतीनं. जर आता हा झाला एक पाठ, यामध्ये उद्या महापालिका होईल, महापालिकेनंतर जिल्हा परिषद होईल आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर म्हणजे 2027 नंतर तुम्ही हद्दवाढ करू शकता अशा पद्धतीचा विषय. पण ज्या वेळेला नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात येईल त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं 5 वर्ष परत हद्दवाढ होणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनातले अधिकारी आहेत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी केला. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.